नमस्कार. पहा, जर विज्ञान तुम्हाला अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. खास करून विज्ञानातील मानवी रोग आणि वनस्पती रोग लक्षात ठेवायला अवघड जात असतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण आपण भन्नाट ट्रिक्ससह विज्ञानाची संपूर्ण पेड PDF घेऊन आलेलो आहेत, जी तुम्हाला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. तसेच तुम्हाला इतर ट्रिक्स पाहिजे असतील तर आपलं हे MP शेवा ट्रिक्सचे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करू शकता आणि पेड PDF साठी 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. आता त्यामध्ये कशा ट्रिक्स आहेत काय तर थोडासा डेमो इथं दाखवतो. तर पहा, मानवी रोग. आता हा जो हिपॅटायटिस रोग आहे यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि कसा प्रश्न विचारला आहे ते दाखवतो आणि ते ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. तर पहा, हिपॅटायटिसच्या खालील कोणता विषाणू हा दूषित अन्नामुळे पसरतो? प्रश्न काय? हिपॅटायटिसचा खालील कोणता विषाणू हा दूषित अन्नामुळे पसरतो? तर याचं 4 ऑप्शन होते बा. हिपॅटायटिस A, हिपॅटायटिस B, डेंग्यू आणि रोटा व्हायरस. तर याचं योग्य आन्सर आहे हिपॅटायटिस A मुळे काय होतं, तर हा हिपॅटायटिस A मुळे हा जो E आहे हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे हिपॅटायटिस A या रोगाची लागण आपल्याला होते. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. A फॉर अन्न म्हणायचं. हे बघा, हे जे अन्न एक आहे अन्न, तर A फॉर अन्न म्हणायचं. हिपॅटायटिस A मधील A फॉर अन्न असं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, हिपॅटायटिसच्या खालील कोणता विषाणू हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो? हिपॅटायटिसचा खालील कोणता विषाणू हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो? हा कंबाईन ग्रुप B 2022ला विचारला होता. तर याचं योग्य आन्सर आहे हिपॅटायटिस C. हिपॅटायटिस B असलं तरी योग्य असतं आणि हिपॅटायटिस C असलं तरी योग्य असतं. आता याला कसं लक्षात ठेवायचं पहा. पण A नाही येणार, हिपॅटायटिस A नाही येणार, कारण A फॉर अन्न आपण लक्षात ठेवलं, कारण A हा दूषित अन्नामुळे होतो. ओके, म्हणून हा ऑप्शन तर कटला. तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा. C फॉर सेक्स विदाऊट कॉन्डम. कारण विदाऊट कॉन्डम सेक्स म्हणजे काय? असुरक्षित लैंगिक संबंध. विदाऊट कॉन्डम सेक्स करणे म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे. ओके, तर मग C फॉर सेक्स विदाऊट कॉन्डम असं म्हणायचं. मग हिपॅटायटिस C फॉर कॉन्डम आणि C फॉर हिपॅटायटिस C असं लक्षात ठेवा. हिपॅटायटिस C मग C फॉर कॉन्डम असं लक्षात ठेवा. विदाऊट कॉन्डम, कारण असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हिपॅटायटिस C हा रोगाची लागण आपल्याला होऊ शकते. त्यामुळे कधीही लक्षात ठेवा, पर स्त्रीसोबत विदाऊट कॉन्डम कधीही सेक्स करू नये. लक्षात ठेवा. ओके, पहिली गोष्ट तर ठेवूच नाही, ठेवला तर विदाऊट कॉन्डम ठेवू नये. ओके, त्यानंतर आता आणखी तुम्हाला डेमो दाखवतो. आता हा पहा, कंबाईन ग्रुप C मेन्स 2023ला आला होता. कंबाईन ग्रुप C मेन्स 2023 जी 7000ची झाली होती क्लर्क भरती, तिला प्रश्न काय होता पहा. तर रेड रूट ऑफ शुगर केन या रोगास कारणीभूत कारक जीव कोणता? म्हणजे असा खाली 4 ऑप्शन दिलेले आहे, यापैकी कोणता कारक जीव आहे ज्यामुळे रेड रूट ऑफ शुगर केन म्हणजे शुगर केन म्हणजे काय? ऊसावर रेड रूट नावाचा रोग हा खालील कोणत्या कारक जीवामुळे पडतो असा प्रश्न होता. तर पहा, याचे 4 ऑप्शन होते. व्हिटिकोला सिट्री, पुर्सिनिया टिटिसी, झॅन्थोमोना सिट्री आणि कलेक्टोरिझम फॉल्कॅटम. तर याचं योग्य आन्सर आहे कलेक्टोरिझम फॉल्कॅटममुळे रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग पडतो. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण. तर ट्रिक्स अशी आहे की मुलगा कलेक्टर झाला म्हणून बापाने सर्व गावाला शुगर वाटली. ट्रिक्स काय आहे? मुलगा कलेक्टर झाला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली, अशी आपली ट्रिक्स आहे. हे बघा, कारण कलेक्टरिझममध्ये तुम्हाला जर कलेक्टरिझममध्ये इथपर्यंत वाचलं आरपर्यंत तर तुम्हाला कलेक्टरिझममध्येच कलेक्टर हे नाव दिसेल बा. हे बघा, कलेक्टरिझम आणि कलेक्टर. आणि बापाने सर्व गावाला शुगर वाटली असं का म्हटलं? कारण हा शुगर केनवर पडणारा रोग आहे. हे बघा, रेड रूट ऑफ शुगर केनवर पडणारा हा रोग आहे. बघा, अशा ट्रिक्स संपूर्ण सायन्सची पेड PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच आपल्याकडं नुसतं सायन्सच नाही तर ऑल इंग्लिश व्होकॅब्युलरी, संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सच्या ट्रिक्स आहेत. तसेच माहिती अधिकार अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियमच्या संपूर्ण कलमांच्या आपल्याकडे ट्रिक्सचं पेड PDF बनवलेले आहेत. त्यानंतर हा पहा, ब्लॅक चाफ ऑफ हीट हा रोग खालील कोणत्या कारक जीवामुळे पडतो? एसोप्री 2016ला आला होता आणि हा
पहा व्हीट म्हणजे काय, गव्हावर पडणारा रोग आहे, त्याचं नाव काय, ब्लॅक चॉप ऑफ व्हीट. तर याची 4 ऑप्शन होते, झॅंथोमोनास कॉम्पेस्ट्रिस, प्लास्मोपोरा विटिकोला, पुर्सिनिया ट्रिटिसी आणि अंगुनिया ट्रिटिसी. तर याचे योग्य आन्सर काय, तर झॅंथोमोनास कॉम्पेस्ट्रिस. तर पहा आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आपण. तर ट्रिक्स पहा, चपाती भाजताना मोनाने चपाती करपवली म्हणजे तिला ब्लॅक डाग पाडले म्हणून तिच्या नवऱ्याने तिला खूप झापले. पहा चपाती भाजताना मोनाने काय केलं, चपाती करपवली म्हणून आणि चपाती करपून तिला ब्लॅक डाग पाडले म्हणून तिच्या नवऱ्याने तिला झापले म्हणजे झॅंथोमोनास असं लक्षात ठेवा. कारण हे पहा हा झॅंथोमोनास कॉम्पेस्ट्रिसमुळे पडतो आणि ब्लॅक शाप चपाती चापट मारली, मग चाप म्हणजे चापले, चांगले तिला चोपले तिच्या बायकोला, असं लक्षात ठेवा. व्हीट म्हणजे चपाती, व्हीट म्हणजे गव्हापासून चपाती होते आणि चपातीला ब्लॅक डाग पाडले तिने भाजताना. हे बघा ब्लॅक म्हणून चांगले चापले तिला तिच्या नवऱ्याने, चापले झापले असं म्हणा. हे बघा झापले म्हणजे झॅंथोमोनास आणि त्या बायकोचं नाव काय, मोना. कारण झॅंथोमोनासमध्ये बघा मोना हा शब्द दिसतो तुम्हाला, मोना हा शब्द दिसतो का नाही. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा आपल्या खतरनाक ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर 84 21 93 84 नंबर संपर्क करून आपली पेड PDF परचेस करू शकता. तसेच इथे पहा कंबाईन ग्रुप बी 2018ला काय आला होता, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा रोग खालील कोणत्या कारक जीवामुळे पडतो. तर याचं योग्य आन्सर आहे फायटोथोरा इन्फेस्टस. बघा नाव खूप खतरनाक आहेत, त्याच्यामुळे आपण एकदम त्याला गावरान भाषेत लक्षात कसं ठेवायचं त्याचे ट्रिक्स केलेले आहेत. तर पहा आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवण्यासाठी, फायटोथोरा इन्फेस्टसमुळे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा रोग पडतो. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा, फाट्यावर थोरात काकांचे पोटॅटो चिप्सचे दुकान आहे जे लेट नाईटपर्यंत चालू असते. हे बघा तुम्ही लेट नाईटपर्यंत तुम्ही गेला 10-11 वाजता जरी गेला तरी तुम्हाला तिथं ते चिप्स मिळतात. फाट्यावर आहे, गावचा फाटा असतो बघा, तर त्या फाट्यावर थोरात काकांचे पोटॅटो चिप्सचे दुकान आहे, तिथे लेट नाईटपर्यंत ते चालू असतं. तिथे तुम्हाला लेट नाईटपर्यंत पोटॅटो चिप्स मिळतात. आता लेट नाईट का म्हणलं, कारण रोगाचं नाव आहे लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. आणि फाट्यावर का म्हणलं, कारण पाहतो रोग फायटोथोरा इन्फेस्टसमुळे रोग पडतो. तो कशामुळे, फायटोथोरा, हे बघा फायटोथोरा इन्फेस्टस, फायटोथोरा आणि फाटा दोन्ही शब्द, आणि थोरात काकाचे म्हणलं आहे मी. हे बघा थोरात काकांचे दुकान, कारण फायटोथोरा म्हणजे थोरा नाव आहे बघा, फायटोथोरामध्ये थोरा नाव दिसत असेल तुम्हाला. तर अशा आपल्या खतरनाक ट्रिक्स आहेत पहा. खूप जणांनी पेड PDF घेतलेली, तुम्हाला आवडत असतील तर घ्या, नाहीतर काय हरकत नाही. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच मित्रांना शेअर करा. धन्यवाद.